नमस्ते मित्रांनो, मी विठ्ठल पुंगळे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की तलाठी भरतीसाठीचे MPSCचे गट क ची परीक्षा जाहीर झालेली आहे आणि या परीक्षेची डेट आता आजपासून जवळपास 3 महिन्यानंतर म्हणजे 25 ऑक्टोबर 2026 घोषित झालेली आहे. आता जवळपास आपल्याजवळ 90 दिवसाच्या आसपासचा कालावधी आहे आणि यासाठी पूर्व परीक्षेसाठी आपल्याला जे विषय आहेत या ठिकाणी इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे एवढे विषय आपल्याला कव्हर करायचे आणि या विषयासाठी कोणते संदर्भ ग्रंथ वाचायचे म्हणजे आपल्याला टू द पॉईंटवरती जाता येईल. तर या ठिकाणी एक 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 लक्षात घ्यायचे. यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असा आपला हा टोटल पार्ट असतो बघा. यामध्ये या ठिकाणी आपल्याला भारताच्या इतिहासावरती सगळ्या घटनांवरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासावरती समाजसुधारक आणि व्यक्तींवरती कॉन्सन्ट्रेशन करायचं. यासाठी विठ्ठल पुंगळे सरांचं, समाधान महाजन सरांचं आणि अंतरकर सरांचं या ठिकाणी पुस्तक आहेत. तसं इतिहासाबद्दल पुस्तकाची संख्या भरमसाठ आहेत. यापैकी कुठलं तरी एक पुस्तक या ठिकाणी तुम्ही घ्या आणि त्याच पुस्तकाला या ठिकाणी एकदा दोनदा या ठिकाणी रिपीट जर केलं तर कदाचित हा डाटा एकदम तुम्हाला कमी वेळेमध्ये एकत्र करता येईल. दुसरा मुद्दा येतो भूगोल. भूगोलमध्ये मित्रांनो या ठिकाणी जगाचं भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल असे 3 पार्ट आहे. पण मागच्या 3 वर्षांपासून जगाच्या भूगोलवरती खास करून खगोलशास्त्रावरती एकही प्रश्न आलेला नाही, पण तरी तो सिलेबसचा भाग म्हणून आपल्याला बघावं लागणार आहे. यामध्ये पुंगळे सरांचं पुस्तक आहे, AB सौदी सरांचं पुस्तक आहे. हे 2 पुस्तकापैकी तुम्हाला जे वाटेल त्या पुस्तकाचा तुम्ही आधार घ्यावा आणि जो फॅक्ट डाटा आहे तो फॅक्ट डाटा काढायचा. कारण सध्या जे प्रश्न चालू आहे फॅक्ट डाटाशी रिलेटेड चालू आहे. त्यामध्ये 10 प्रश्नापैकी 5 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवरती दिसत आहे आणि 5 प्रश्न भारताच्या भूगोलवरती दिसत आहे. टोटल 10 प्रश्नापैकी अ, ब, क या स्वरूपामध्ये जवळपास 6 प्रश्न दिसत आहे. 4 प्रश्न सरळ दिसत आहे. तर या पद्धतीने ह्या पुस्तकांचा तुम्ही आधार घ्यायचा आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये या ठिकाणी राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि दुसऱ्या बाजूला पंचायत राज या 2 मुद्द्याचा संबंध असतो आणि यावरती रंजन कोळंबे सरांचं एकमेव पुस्तक वाचलं तरी पुरेसं आहे. कारण हे एकमेव पुस्तकच तुम्हाला या ठिकाणी जवळपास पैकी मार्क्स मिळवून देऊ शकते. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थावरती या ठिकाणी जवळपास 15 प्रश्न असतात आणि या ठिकाणी MPSCनं ह्या सगळ्या सिलेबसमध्ये फक्त भारतीय अर्थव्यवस्थेचा सिलेबस क्लिअर कट दिलेला आहे की याच्यामध्ये कोणती प्रकरणे विचारणार आहेत. तर तो सिलेबस जर तुम्ही काढलं तर त्या आधारे या ठिकाणी पुंगळे सरांचं पुस्तक आहे, देसले सरांचं पुस्तक आहे, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. यांच्यापैकी कुठलं तरी एकच रीडिंग करा. कारण कोणतंही पुस्तक फक्त संकल्पना क्लिअर करण्यासाठी आणि त्यातला फॅक्ट डाटा घेण्यासाठी आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला उत्तरापर्यंत जाण्यासाठी यातून कुठंतरी आपल्याला मदत होणार आहे. तर हे 3 पुस्तकापैकी एक पुस्तक आपल्याला घ्यायचे. त्याच्यानंतर विज्ञानमध्ये आपल्याला माहिती आहे रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, आरोग्य विज्ञान आहे असे या ठिकाणी पार्ट पाडले जात असतात. यामध्ये खास करून बायोशी संबंधित मुद्द्यांवरती प्रश्न जास्त असतात, रसायनशास्त्रावरती प्रश्न जास्त असतात, तुलनेने भौतिकशास्त्रावरती प्रश्नाची संख्या थोडी कमी असते. तर हा थोडा पॅटर्न आणि सध्याचं जे काही ॲप्लिकेशन टाईप प्रश्नाचं जे स्वरूप आहे ते बघता आपल्याला तयार करावं लागेल. यासाठी कोलते सरांचं पुस्तक आहे, भस्के सरांचं पुस्तक आहे. यांच्यापैकी कुठलं एक पुस्तक एकदा दोनदा रेफर करावं लागणार आहे. तर या ठिकाणी हे एक समजून घेतलं पाहिजे. अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे. महाराष्ट्रात सध्या तरी या पुस्तकाला अजिबात तोड नाही आहे. हेच 2 पुस्तकं त्यांची जी आहेत, एक अंकगणिताचं पुस्तक आहे आणि एक बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे. हे दोन्ही पुस्तकं अतिशय दर्जेदार आहे आणि महाराष्ट्रभरात सध्या तरी हेच चालतं आहे आणि MPSCच्या पॅटर्नला धरूनच यांनी या ठिकाणी पुस्तकं तयार केलेली आहेत. त्यामुळं सचिन ढवळे सरांचं पुस्तक या ठिकाणी गणितासाठी आणि बुद्धिमत्तेसाठी वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर चालू घडामोडीवरती जे काही 15 प्रश्न असतात या 15 प्रश्नामध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय काही घडामोडी असतात, काही राष्ट्रीय घडामोडी असतात, काही प्रादेशिक घडामोडी असतात. ढोबळमानांना आडवे जर आपण या ठिकाणी विभाजन केले तर 3 होईल बघा आणि उभे त्याच्यामध्ये केले तर जवळपास 10 ते 12 मुद्द्यांवरती प्रश्न चालतात. मग एखाद्या पदाधिकाऱ्याशी संबंधित मुद्दे असतात, संस्थेशी संबंधित असतात, आर्थिक घडामोडी असतील, राजकीय घडामोडी असतील, त्याच्यानंतर अवकाशीय घडामोडी असतील, संरक्षणाशी संबंधित घडामोडी असतील. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 10 ते 12 मुद्दे उभे आणि आडवे या ठिकाणी 3 मुद्दे यांचं सगळ्यांचं विश्लेषण करणारं या ठिकाणी आणि सरळ आजपासून मागचे 1 ते 1.5 वर्षातल्या घडामोडींवरती या ठिकाणी प्रश्न विचारले जातात
आत्ता मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या त्याच्यामध्ये 3 वर्षातले प्रश्न विचारले गेलेले. आपण सरासरी 1.5 ते 2 वर्षातले तयारी या ठिकाणी करायची घडामोडीबद्दल. यासाठी देवा जाधवर सरांचं पुस्तक आहे, सिम्प्लिफाईड नावाचं एक पुस्तक आहे. तर ह्या 2 पुस्तकापैकी कुठलं एक पुस्तक घ्यायचं आहे आणि आपण आपल्या तयारीचा जो काही रोख आहे टू द पॉईंटवरती जर चाललं तर या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला हेच पुस्तकं तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत असं मला खात्री आहे.